बालू मेंढरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सन्मान करूयात. बालू मेंढरे साहेबांचा सन्मान आहे तो आपल्या मंचावरती केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हा सन्मान करतोय. अजय वर्मा साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अजय वर्मा साहेबांचा आपण सन्मान करूयात. मी पुन्हा झहीरभाई शेख यांना विनंती करतोय. अजय वर्मा साहेबांचा सन्मान आहे. श्यामजी यादव साहेब आणि अजय वर्मा साहेब यांचा एकत्रितपणे सन्मान आहे तो या ठिकाणी केला जातोय. चला चला मॅच सुरू होईल. कॅमेरामॅन साहिल रेडी आहेत. फायनलची मॅच. गोलंदाज आपण पाहिलं तर विलास महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे विलास आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर राकेश प्रभू, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर प्रशांत घरत मैदानावरती आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत. कसं थँक्यू धनंजय. चला तर आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झाला तो सुद्धा वाईट आला गेला. ग्रँड फिनाले गोटो अंकल स्मृती चषक 2024 शेवटचा आणि अंतिम सामना. एका बाजूला आहे यंग बॉयज वसई तर समोर ओमसाई प्रदीप. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो वेगवान चेंडू, अकोटपचा चेंडू, ब्लॉक हॉलचा मारा. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे तोपर्यंत एक धाव फलकावर. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ चाललाय आणि धावफलक 2 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम सामना आहे, ग्रँड फिनाले आणि माझ्यासोबत झहीरभाई सुद्धा जोडले जाणार आहे. शुक्रिया कसुबा. बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होगा. ग्रीन फाइनल मुकाबला है. दोनों टीमें कल के दिन एक टीम ने ग्रीन फाइनल में प्रवेश किया था, मगर आज टीम ने फाइनल में प्रवेश किया. एक अंदाज में एंट्री की है. प्रशांत गरज स्ट्राइक पर है. बहुत ही बड़ा मुकाबला दोनों टीमों के लिए. बेहतरीन शॉट मिस टाइम होता हुआ गेंद कवर रीजन पर जाती हुई डीप पर खिलाड़ी जब तक जाकर गेंद को फील्ड कर पाएंगे 2 रन निकालने का मौका हो जाएगा दोनों बैटर के पास. और इस 2 रन के साथ प्रशांत गरज ने अपने खाते को ओपन किया. टीम को पहुंचा दिया 4 रनों पर. पहली गेंद दिशाई देखने को मिली वाइट के रूप में. उसके बाद सिंगल के साथ राकेश प्रभु ने अपने खाते को ओपन किया था और प्रशांत गरज ने 2 रन के साथ अपने खाते को ओपन किया है. सभी मेहमानों का, तमाम जनताओं का हार्दिक हार्दिक स्वागत है. मंच पर आप देख रहे हैं एक लाजवाब मुकाबला, ग्रैंड फाइनल मुकाबला है. कौन सी टीम चैंपियन बनेगी? 2024 एडिशन 4 चौथा साल है. सभी को मुबारक हो. प्रशांत गरज के लिए अगली गेंद. विलास गेंदबाजी पर है. बेहतरीन शॉट है मगर गेंद हवा में. खिलाड़ी उस कैच के नीचे. कैच ड्रॉप होता हुआ प्रशांत गरज को मिलती हुई जीवदान, मगर ये जीवदान का इतना फायदा उठाएंगे तो आने वाला वक्त कहलाएगा. मगर एक रन कीमती है ये मुकाबले में. फाइनल का मुकाबला है, चैंपियन बनना है, इतिहास रचना होगा ये मुकाबले में. असुफ क्या कहना चाहेंगे कि ये क्या छूटा है यहाँ पर, ये खिलाड़ी आपके लिए घातक हो जाएगा? हा एफर्ट सुद्धा चांगलं होतं तिकडे. एफर्ट चांगलं होतं, 100% एफर्ट होतं तिकडे. आता ती कॅच सोडली की मॅच सोडली ते येणारे कालवेल सांगणार आहे, परंतु एफर्ट चांगलं होतं. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ आणि 5 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली. विलासने आतापर्यंत चांगले पहिले 3 चेंडू हाताळले. पुन्हा एकदा विलास सज्ज होतोय. राकेश प्रभू पोलार्ड स्ट्राइक हँडला. हो मोठा फटका साईडला. लॉफ्ट उडवलंय, परंतु दिशा कुठे गेली? फक्त 2 धावेसाठी. आमचे पंच सांगते 2 धावेसाठी दिशा गेली. खूप मोठा फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु दिशा थोडीशी चुकली होती, त्यामुळे फक्त 2 धावा आल्यात. झहीरभाई 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 7 धावा धावफल करत ग्रँड फायनलचा मॅच आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय घडणार आहे? सही का एक धर्षणीय निर्णय लिया गया है इस मैदान पर. राकेश प्रभु बल्लेबाजी करे मगर बेहतरीन एक शॉट था, मगर गेंद डिक्रेस क्षेत्र में जाकर गिरती हुई नजर आई. अंपायर ने कहा कि ये 2 रन मिलेंगे आपके खाते में और इस 2 रन के साथ स्कोर आगे सकता हुआ 7 रन. एक लाजवाब गेंदबाजी विलास कर रहे हैं छोटे गेंद के. मगर क्या इस मैदान पर जिन्होंने कल के दिन अपने तमाम खिलाड़ियों को इस मैदान पर टीम को हार दी थी, मात दी थी और उसके बाद ये टीम ग्रैंड फाइनल में पहुंची. अब बड़े खिलाड़ियों के सामने अपने खेल का जलवा बिखरती हुई नजर आएगी. आने वाली ये गेंद के इस मैदान पर विलास की अगली गेंद राकेश प्रभु के लिए आती हुई. आउट साइड वाली गेंद को खेला लंगा पर, गेंद हवा में. ये कैच का मौका है, जवाब मिलेगा मगर कोई गलती नहीं होगी. विघ्नेश है वहां पर और राकेश प्रभु के खेली को लगता हुआ विराम. पहला झटका कमांडीज है.
थँक्यू पहिला हादरा टीम ओम साई प्रदीप संघाला राकेश प्रभू मागे पडतो एक गए तो दूसरा आया यही तो कहाणी है ना एक खेळाडू डगआउट मध्ये आला गेलाय तर दुसरा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तर ब्रँड ऑफ बर्नाला विनायक भोईर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय जिकडे आतापर्यंत षटक चांगला आहे 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 7 धावा धावपळकावर एक गडी बाद या सिच्युएशन मध्ये आतापर्यंत ओमसाई प्रदीपचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना या ग्रँड फिनालच्या सामन्यामध्ये जिकडे यंग बॉयज वसई संघासमोर सही का वापर वसई की टीम तमाम टीमों के सामने एक लाजवाब जीत हासिल कर इस मैदान तक पहुंची है। वो अब देखना होगा विनायक भोईर स्ट्राइक पर है एक बेहतरीन खिलाड़ी रणजी भट्टू इस मैदान पर अपनी टीम के लिए कितना बड़ा योगदान दे पाएगा इस देना होगा मगर विलास अपनी टीम के लिए लाजवाब गेंदबाजी का जलवा भी कर रहे हैं 7 रन पर पहला झटका लगता हुआ ओम साई प्रदीप 11 टीम के उम्मीदों को अगली गेंद विनायक भोईर के लिए आती हुई टॉस गेंद है लाजवाब शॉट है पॉइंट पर गेंद जाएगी सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए फरार विनायक भोईर नावाचा बैंडेड षटकार कमाल दीजिए थँक्यू ऍक्शन रिप्ले महत्वाचा आहे हा फुल टॉस चेंडू प्रॉपर टायमिंग बॅटवर आला होता बॅटच्या पट्ट्यात ज्या प्रकारे पटका एक्झिक्यूट केलाय प्रॉपरली टायमिंग उडवून दिलं त्याला लॉप केलं चेंडूला पाठवलं 6 धावेसाठी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 13 धावा धावपळकार विकेट आले बरंच काही घडलंय या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया त्या मैदानाच्या दिशेने शुक्रिया डीजे पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय धाव संख्येला आखानी देतोय विनायक भोईर एक सुंदरसा फटका फुल टॉस चेंडू होता दिशा देतोय पॉइंटच्या दिशेने आणि षटकाराने आपलं खातं उघडलं जातोय क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ टीम की रंग संख्या 13 धावा एक गडी बाद पाहतोय ओम साई प्रदीप 11 या संघाची पुढचा चेंडू शॉट गेंदी फिर से पुल किया प्रशांत गरज आप यहाँ पर बल्लेबाज अपनी टीम की उम्मीदों को जगाते हुए नजर आएंगे क्या बेहतरीन बल्लेबाजी 6 आता हुआ और 6 रन के साथ टीम की रन संख्या 19 रनों पर जाती हुई ये ग्रैंड फाइनल मुकाबला है शॉट गेंदी पूल एंड पावरफुल प्रशांत गरज अनाला बैंडेड षटकार पाता है क्या बल्लेबाजी प्रशांत गरज पहले विनायक भोईर अब प्रशांत गरज अगली गेंद प्रशांत गरज के लिए आती हुई फिर से शॉट गेंद देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर चुपती हुई डॉट बॉल शाह पर प्रशांत ने उस गेंद को सोचा था कि वाइड मिल जाएगी इसलिए वेल लिफ्ट किया था मगर अंपायर ने उसे गेंद को परखा और देखा और गेंद सही जगह पर जाती हुई विकेट कीपर भरत पाटिल के हाथों में एक लाजवाब और एक बेहतरीन खिलाड़ी हमें देखने को मिलता हुआ वीरा नगरी का अगली गेंद प्रशांत गरज गिला दी आउटसाइड खेलना चाहते थे बैट का किनारा विकेट कीपर का सारा प्रशांत गरज की खेली को लगता हुआ वीराम दूसरा झटका कमांड दीजिए थँक्यू डीजे विकेट आले आणि प्रशांत गरजची विकेट आली पहा ही मॅच कशा प्रकारे आतापर्यंत रंगणार आहे समोर बॅटिंग करत असताना ऑल इंडियाचे खेळाडू आहे ओपनचे फिल्डिंग करत असताना ऑल वसई तालुक्याचे खेळाडू आहे मॅच मोठी होणार आहे आणि मॅच मोठी होण्याचं कारण आतापर्यंत एकच आहे मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू पडल्यात आणि 9 चेंडू मध्ये 19 धावा धावपळकावरती 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात राकेश प्रभू पोलाड आणि प्रशांत गरजला मागे परतावं लागले इकडे विनायक भोईर आणि नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय धनंजय नाईक विनायक भोईर आणि धनंजय नाईक कशा प्रकारे खेळ खेळतील नक्कीकार काय घडणार आहे किती धावांचा पर्यंत पोहोचायचं आहे आणि किती धावा शरीर को लगी है या बल्लेबाज अंपायर कराएंगे मगर गेंद जब तक गेंदबाज कलेक्ट करते कोई गेंद नहीं डॉट बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा मगर यहाँ पर एक गेंद अब इवेंट के बराबर है क्योंकि चैंपियन बनना होगा तो एक रन संख्या को उबारनी इस मैदान पर देनी होगी क्या कहेंगे कसूब इस मैदान पर अब दोनों बल्लेबाज सेट हो जाएंगे एक साझेदारी जोड़नी चाहिए हा या षटकामध्ये कमबॅक पूर्णपणे करून दाखवले आता मैदानाच्या आतमध्ये दीपेशनी पहिल्या चेंडूवर षटकार आला होता प्रशांत गरजच्या बॅट मधून त्यानंतर 3
निर्धाव चेंडू आले, त्यामधून एक विकेट सुद्धा आली. इकडून कमबॅकची खऱ्या अर्थानं गरज होती आणि ते कमबॅक आतापर्यंत या षटकामध्ये पूर्णपणे करून दाखवलंय. धावफलक आता बघितलं तर 19 धावा धावफल करतायत. पुन्हा एकदा दीपेश सज्ज होतोय. दीपेश समोर धनंजय नाईक, ज्यांनी मागील मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करून दाखवली होती. 3 धावांचं षटकने पूर्णपणे त्या मोमेंटमला शिफ्ट आणलं होतं आणि दबावामध्ये आणून ठेवलं होतं. इकडे आता बॅटिंग करत असताना कशा प्रकारची सिच्युएशन आहे आणि अखेरकार काय घडणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो पुल करण्याचा प्रयत्न, बॅट स्टॉपेज, बराच वेळ हवेत, परंतु काय घडणार आहे. हो ये क्या हुआ भाई. चेंडू गेलाय 1 बाउंस, सी मारेगा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. पुल करायचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत होता, बराच वेळ. झेल सुटला आणि झेल सुट्टा चौकार सुद्धा गेला. म्हणजे 2 चुका झाल्या या चेंडूवर. पुल करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा टॉपेज, लॉंग ऑन कडून क्षेत्ररक्षक घेतो विघ्नेश. हो पकडलाय झेल आणि अखेरकार विकेट आले धनंजय नाईकची. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव संख्या आपण पाहतोय 23 धावा आपण पाहतोय. 3 घड़ी बाद ओमसाई या संघाजी आपण पाहतोय. लाजवाब मुकाबला चलता हुआ, जवाब मिलता हुआ इस मैदान पर. एक तुम्हारी तो एक हमारी है. बेहतरीन सिक्सर आया, मगर उसके बाद बेहतरीन कैच लंगा पर विघ्नेश द्वारा 2 कैच अपनी टीम के लिए पकड़े. कप्तान है और 4 रन आए थे. और उसके बाद बेहतरीन बल्लेबाजी के लिए न्यू बैटर वैभव मैदान पर दाखिल हो रहे विनायक का साथ देने के लिए. मगर गेंदबाजी पर कप्तान विघ्नेश गेंदबाजी पर आते हुए क्या अपनी टीम के लिए 12 गेंदों में कितने रन रोक पाएंगे, या फिर बल्लेबाजी में विनायक बोई पहली गेंद का सामना किया था और गेंद को सीमा रेखा दिखाई थी पॉइंट की दिशा में. फुल टॉस गेंद थी. क्या बल्लेबाजी का जलवा बिगड़ेंगे आने वाली मगर कल के दिन ग्रैंड फाइनल में टीम है पालघर. मगर क्या वो मैदान घुसता हुआ नजर आया था. कल विनायक बोई ने बल्लेबाजी का जलवा बिगड़ा था. आज थोड़े से नाराज थे. आज मगर इस मैदान पर बल्लेबाजी का शुरुआत एक लाजवाब हुई है विनायक बोई द्वारा. बेहतरीन ये मुकाबला है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी विनायक बोई स्ट्राइक पर है. चला थोड़ी सी घाई करा मित्रांनो, आमची सामना है विघ्नेश विनायक बोई. बेहतरीन गेंद थी. टपा गिरने के बाद बैट का हिट लेकर विकेट कीपर के दस्तान में जाती हुई भरत बाडिल के हाथों में एक अच्छी गेंदबाजी. सब क्या कहना चाहेंगे. विघ्नेश गेंदबाजी पर आए, कप्तान है, मगर कप्तान क्या हुआ बेहतरीन अंदाज में गेंदबाजी का नजारा पेश करेंगे. दोनों टीमें की बात की जाए तो एक तरफ विनायक बोई है और एक तरफ विघ्नेश है. वसई तालुका के तमाम सितारे तो एक तरफ ऑन इंडिया के तमाम सितारे इस मैदान पर अपने खेल का जलवा बिगड़ रहे हैं. हा, हे बॅटल चांगलं रंगणार आहे. दोन्ही अर्नल्यामधून खेळाडू पुन्हा त्या समोर. हो वेगवान चेंडू, क्या बात आहे. ऑस्टमच्या थोडासा बाहेर आहे, परंतु इतक्या वेगाने आता की बॅटाने बॉलचा संपर्क नाही. येतो डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 2.2 चेंडूचा खेळ झाला. 23 धावा धावफलकावर 3 गडी बाद. या सिच्युएशन मध्ये आतापर्यंत ओमसाई प्रदीपचा संघ, परंतु हे बॅटल चांगलं रंगणार आहे. 2 अर्नल्यामधून खेळाडू एकाच संघातील समोरासमोर. हो पुन्हा एकदा क्या बात आहे. काय जबरदस्त गोंधळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. वाईच्या रूपाने धावसंख्या धावफलकावर येते. सही कहा. बैट पर अगर गेंद लगती तो ये स्ट्राइक रोटेट हो जाता, मगर बाइक के इसमें आपको स्ट्रेट रोटेट नहीं किया जाएगा. मगर अब क्या विघ्नेश गेंदबाजी कर रहे हैं. विनायक को बांध के रखा है, खुलने का मौका नहीं दे रहे हैं. क्या बेहतरीन गेंदबाजी. और आपने सही जिक्र किया, हर साल हर ये टीम गार्ड फॉर्मेट में दोनों टीमें आमने सामने खिलाड़ी खेलते हैं. ओह अच्छी गेंद. टप्पा गिरने के बाद ऑस्टम की थोड़ी सी बाहर निकलती हुई. और क्या गेंदबाजी का जलवा इस मैदान पर विघ्नेश द्वारा होता हुआ नजर आ रहा है. अभी तक विनायक बोयर को बांध के रखा है. पहले 2 ओवर में बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी हुई, मगर इस ओवर में गेंदबाजों का जलवा इस मैदान पर दिखता हुआ. तो सब क्या कहना चाहेंगे विघ्नेश की गेंदबाजी के बारे में. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहा पूर्णपणे दबाव आणलाय आणि दबावामधून एकच उत्तर आहे, डॉट बॉल.
हो ड्राईव्ह केला ऑन साईडला उडवला लॉप चेंडू केला सीम बारे गप्पार षटकार क्या बात है पहा पहा एक क्रिकेट चाहता पारितोषिक लावले प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि पारितोषिक लावलं गेलंय 30 धावा धावफलकावरती 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा विघ्नेश सज्ज होते फक्त 6 धावा दिल्यात पहिल्या 5 चेंडूमध्ये उलटा चेंडू मिस 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 केलाय नखेरकार डॉट बॉल आला 3 षटकांचा खेळ संपलाय 30 धावा धावफलकावर शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ होण्या अगोदर आपण जाऊया ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने अच्छी गेंदों का खेल मैदान पर आना बाकी विघ्नेश बॉलर का नाम बताना होगा आकाश गेंदबाजी पर आया है स्ट्राइक पर है 6 गेंदों का खेल आना बाकी 30 रन बने 3 ओवर की समाप्ति के बाद ये खराब गेंदबाजी है विकेट कीपर जब तक गेंद को फील्ड करेंगे व्हाइट का इशारा अंपायर द्वारा स्कोर में बढ़ोतरी होती हुई ओम साई प्रतिबिलियन टीम के द्वारा मगर एक रन अब यूएन के बराबर है वहां पर गेंदबाजी पर आकाश आए मगर पहली गेंद दिशाई के रूप में देखने को मिलती हुई एक वार्निंग मिलती हुई आकाश के लिए मगर आने वाली ये 6 गेंदें लाजवाब अंदाज में फेंकनी होगी क्योंकि ग्रैंड फाइनल मुकाबला है कल के दिन अपने लाजवाब खेल खेला है मगर यहां तक अपने पहुंचने में अपने पसीने गवा है मगर गेंदबाजी का जलवा इस मैदान पर आखिरी ओवर में लाजवाब करना होगा तो सब क्या कहना चाहेंगे आकाश आए पहली गेंद दिशाई देखने को मिली आने वाली 6 गेंदें कौन से अंदाज में होगी बेहतरीन गेंद थी गेंद कवर रीजन थर्ड मान की दिशा में डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन के लिए कुसुब आने वाली 5 गेंदें हैं स्कोर की बात की जाए तो 32 रन बने 3 विकेट यहां पर गवाई है टीम ने ओम साई प्रतिबिलियन टीम ने मगर आने वाली ये 5 गेंदें क्या कहकर जाएंगे 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आता नक्कीच असणार आहे 32 धावा धावफलकावरती जिकडे आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झाला शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे पुन्हा एक तासात जेवतोय हो लेफ्टच्या बाहेर आहे लेफ्टच्या बाहेर आहे प्रयत्न चांगले आहेत पाठीमागे खेळाडूचे प्रयत्न चांगले होते त्यामुळे भरत पाटील लेफ्टच्या मागे आहे चेंडू अडवलाय 1 धाव आले आणि 1 धावेमुळे आतापर्यंत 33 धावा धावफलकावर मोठा फटका मारायचा प्रयत्न फसलाय आणि प्रयत्न फसता फसता डॉट बॉल निर्धाव चेंडू पहा शेवटचं आणि अंतिम षटक आहे आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये या प्रकारची गोलंदाजी करायची तितकंच सोपं नाहीये परंतु आकाशने आतापर्यंत क्या गेंद थी वहां पर आकाश द्वारा विनायक बोयर को आप बांध के रखा अगली गेंद फिर से दिशा ही लेग स्टंप के बाहर एक गेंद अच्छी तो एक गेंद खराब यहां पर ये थोड़ी सी परेशानी में लेकर आएगी ये गेंद 1-1 रन आपके लिए इवेंट के बराबर है क्योंकि 1-1 गेंद आपके लिए बहुत कुछ कहला के जाएगी कभी खुशी तो कभी गम है ये क्रिकेट का खेल ही ऐसा है वो टेनिस हो लवर हो या लेदर क्रिकेट का महासंग्राम हो मगर आज इस मैदान पर लवर क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं उडंकल चजक ट्रॉफी 2024 का सरार है 4था एडिशन आपके सामने थोड़ी देर में समाप्त हो जाएगा मगर क्या लाजवाब आयोजन निवेदन आपने देखा है फायदे से शुरुआत हुई थी आगाज था यह अंजाम है अंजाम किसके पक्ष में लिखा जाएगा बेहतरीन गेंद लाजवाब गेंदबाजी आकाश द्वारा आउटसाइड खेलना चाहते थे विनायक बोयर मगर गेंद शरीर और बल्ले पर लगी नहीं अंपायर कहलेंगे मगर लेग बाय का इशारा अंपायर द्वारा
आने वाली खुशी गेंदों का खेल बाकी है, मगर वैभव के पास क्षमता है, ताकत है, जिन्होंने कर दिखाया है, आज करने का समय है, अभी नहीं तो फिर कभी नहीं। कुसुम क्या कहना चाहेंगे आप? हा, पहिले 3 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसले गेलेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो व्हाट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू केला सीमारेखा पार, षटकार. अरे टोली बना के निकले ग्वाले, करने को हुड़दंग. थँक्यू डिझे. ऍक्शन रिप्ले. फटका कशा प्रकारे एक्झिक्यूट केलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न एकदम सक्सेस झालाय. लॉंग बॉलच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू गेला. फ्लॅट स्ट्रोक, षटकार. पुन्हा एकदा हो हलक्या हाताने ड्राईव्ह केला गेला चेंडूला. सिंगल. इकडे काय घडलंय असं वाटलं होतं एकदा, परंतु रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलं. चला, मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, जिकडे विजेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाले. 41 धावा, 41 धावा धावफलकावरती आहेत आणि आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. या अगोदर स्ट्रोक फटका चांगल्यापर्यंत, त्यानंतर विकेट आले. चला, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाहेर आहे. त्यामुळे पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. 42 धावा धावफलकावर, 40चा पल्ला पार झालाय आणि काय ते टार्गेट सेट झालंय का येणारे कालवेला सांगणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न फसलाय आणि शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने गडी सुद्धा बाद झालाय. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 42 धावा धावफलकावर 43चं टार्गेट आहे. ग्रँड फिनाले मध्ये ते यंग बॉईज वसई संघ समोर ठेवलंय ओम साई प्रदीप संघाने. इनिंग ब्रेक मध्ये जाऊया, ऐकूया डीजेला आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा जॉईन होतील धनंजय पाटील, द मॅन फ्रॉम कोपरी. गोविंदा के संग, अरे समझे हर तरफ है ये शोर, अभी मजा आएगा ना बिल्लू. हर तरफ है ये शोर, आया बबुल का जोर, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी जोड़े, कहीं नैना जोड़े, कहीं मटकी जोड़े, कहीं नैना जोड़े, आज गड़बड़ तो ताला चलेगा. हर तरफ है ये शोर, आया बबुल का जोर, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी जोड़े, कहीं नैना जोड़े, कहीं जोड़े, कहीं नैना जोड़े, आज गड़बड़ तो ताला चलेगा. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 करे नीचे का चोट. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 करे नीचे का चोट. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, अच्छा करे दिल का चोर. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का. चला, वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक वर्ग आणि क्रिकेटवरती अगदी दर्दी क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या सर्व पुण्याच्या क्रिकेट रसिक खेळाडूंचं आपण सहर्ष स्वागत करूयात. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट स्टुडंट 11 आयोजित गोटू अंकल स्मृती चषक 2024 आपण पाहिलं. मागचे 3 पर्व आणि हे 4थं पर्व यशस्वीरित्या पार पडले. म्हणजे पाऊस कधी पडेल आणि कधी एकदा गोटू अंकल स्मृती चषक आयोजन होणार याची देखील चर्चा संपूर्ण विरारमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि क्रेज असते या स्पर्धेची आणि क्रेज नंतर आजचा दिवस जर पाहिला तर अंतिम दिवस, अंतिम दिवसाचा अंतिम श्रण आणि अंतिम श्रणाच्या दिवसातील ही अंतिम इनिंग कशा प्रकारे असणार आहेत याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. टार्गेट मैदानावरती असेल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला संघ मैदानावरती ओम साई प्रदीप विरार आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला वसई तालुक्यातील एक गाव एक फॉर्मॅट मध्ये खेळणारे खेळाडू ओपनच्या माध्यमातून काच वसई तालुका क्रिकेटमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. आजही मैदानावरती आपण त्यांना पाहणार आहोत. कशा प्रकारचा खेळ राहील याची चर्चा मैदानावरती रंगेल. 1 बॉल 4 ची गरज असताना काल करण मालीनं मारलेला षटकार हा प्रत्येकाच्या आठवणीमध्ये राहिलेला षटकार आहे. त्याही गोष्टीची चर्चा मैदानावरती रंगणार आहे. आणि करण माली
माळी एका बाजूलाच मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला भरत पाटील मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कसूप आपलं स्वागत आहे. कालचा दिवस जर पाहिला तर अगदी एंटरटेनमेंट दिवस मैदानावरती राहिलेला आहे. कालच्या दिवसात आम्ही अनेक आठवणी सांगितल्या आहेत, कारण ती बॅट बोलली होती, तो विजय ज्या प्रकारे खेचून आणला होता अगदी कोणाला वाटलं देखील नव्हतं. मॅचला सुरुवात, मैदानावरती सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानावरती धनंजय निजाई दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्ह्यातील जाई या गावातील आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील आपण पाहिलं जाई गावातील धनंजय नाईक मैदानावरती आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतात. भरत पाटील मॅन फ्रॉम कोपरी, दुसऱ्या बाजूने कळंब गावासाठी मात्र आपण पाहिलं तर बिलॉंग करणारे खेळाडू आहेत करण माळी, ते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. कसं एक चांगली मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिली इनिंग इंटरेस्टिंग राहिलेली आहेत. यात दुसऱ्या डावामध्ये मोठ्या फटक्याची गरज असणार आहेत आणि एक भागीदारी मैदानावरती रचावी लागणार आहेत. हा नक्कीच, मागील मॅच मध्ये षटक आठवते, फक्त 3 धावांचं षटक होतं धनंजय नाईकचं. विकेट नव्हती परंतु दबावामध्ये आणून ठेवलं होतं. इकडे आता पाटलाग 43 धावांचा आहे. ऑल सेट रेडी, पहिला चेंडू. हो वेगवान वेगवान, थोडासा बाहेर आला परंतु पहिल्या चेंडूवर बीट केलंय करणला, आलाय डॉट बॉल. आणि रबर बॉल हे ह्याच गोष्टीचं उद्दिष्ट आहे. रबर बॉल मध्ये ज्यावेळी हा रबर बॉल ज्यावेळी पाण्यावरती पडतो ना त्यावेळी तो दुप्पट वेगाने जातो, दुप्पट वेगाने स्कीट होतो हा बॉल. त्याच प्रकारची मात्र गोलंदाजी धनंजय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढे गेली यावेळी आपण पहिल्या हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिले. सिंगल मात्र घेण्याचा प्रयत्न, डिक्लेरेशन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. स्ट्रायकिंगवरती करण आहेत, करणवरती नजर असणार आहेत. कालच्या दिवसामध्ये विश्वनाथ जाधव यांना आपण पाहिलं, राहिल अन्सारी यांना पाहिलं, परंतु एक मोठी स्पर्धा सुरू आहे भिवंडीमध्ये आणि त्याच परिसरामध्ये आपण त्या खेळाडूला सध्या खेळताना पाहतायत. धावफलकावरती धावा जर पाहिला तर पहिल्या 2 चेंडूवरती 1 धाव. कसतो पुन्हा एकदा धनंजय सज्ज होते करण समोर. 2 चेंडू 1 धावा. हो पुल करायचा प्रयत्न फसलाय. पहा या अगोदर सुद्धा याच प्रकारची गोलंदाजी करून दाखवली होती. 3 धावांचं षटक. इकडे सुद्धा सुरुवात चांगले, पहिल्या 3 चेंडू फक्त 1च धाव आले. इकडे पाटलाग 43 धावांचा आहे. आणि मागच्या मॅचचा तो इम्पॅक्टही जाणवला ना. मागच्या मॅच मध्ये एका चांगल्या संघाला पराभूत करूनच संघ आलाय. फटका खेळलाय त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावेंचा कॉल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. 2 धावा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली. पंच 1 धाव की 2 धाव आहेत. अंपायर्स 2 धाव आहेत. चला पुन्हा एकदा ट्रॅकवर सज्ज होतोय धनंजय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावफलकावर, 43 धावांचा पाठलाग. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मार्गस्थ असताना हो वेगवान आकुटबाचा चेंडू इतक्या वेगाने आताला होता की 22 रुपये धावसंख्या धावफलकावर. पहा पहिल्या षटकामध्ये या प्रकारची सुरुवात येणं गरजेचं होतं आणि सुरुवात आतापर्यंत ओमसाई प्रदीप संघाची चांगली झाली गेली. आणि प्रचंड वेग हाताला जातोय. म्हणजे ज्यावेळी मी म्हटलं की रबर बॉल तितक्याच वेगाने जातोय. आता एक गोष्ट आपण डिबेनला जर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर बरोबर पाणी जिथे त्या पाण्यावरती बॉल पडल्यानंतर शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला आणि बरोबर पायावरती आदळल्यात. म्हणजे ते लेगबाईची धाव आपल्याला पाहायला मिळाली. लेगबाईच्या स्वरूपानं धावफलकावरती धावा जर पाहिला तर संघाच्या आहेत 4. शेवटचा आणि अंतिम चेंडू. जिकडे आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावर आणि धनंजय नाईक जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय करण समोर. हो मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा त्या दिशेने चेंडू गेलाय. शत्रस घेतो चेंडू खाली. 1च धाव, 2 धावा. तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 43चा पाठलाग आहे. ग्रँड फायनलचा मॅच आहे. 6 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया त्या मैदानाच्या दिशेने. थँक्यू. धनंजय एकच उल्लेख करायचा वाटतो. पहा डीबीएन दीप दिलीट नेटवर्क अहमदाच्या हंगामामध्ये ज्या प्रकारची कामगिरी करून दाखवली ना ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. मला आठवते मागील महिन्यामध्ये होलीपाडा चषक अर्नाळा किल्ल्यामध्ये झाला होता. नेटवर्कचा खूप इश्यू होता.
एक कॅमेराने संपूर्ण गाव कव्हरेज केलं होतं आणि इतका नेटवर्कचा इश्यू होता ना, ते सुद्धा काम प्रवीण पाटील आणि संपूर्ण टीमने करून दाखवलं होतं ना, ते अतिशय वाखाण्याजोग आहे. येस, चर्चा त्याची होईल कारण की आपल्याच परिसरातील करताना सर्व पंकज वर्सेस भरत पाटील. या बेलचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. पंचांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. 2 धाब्यांचा मात्र कॉल पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावफलकावरती धावा आहेत संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 8. लक्ष जर पाहिलं तर अजूनही मैदानावरती पाहायला मिळेल. येणारे बॉल आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. म्हणजे 17च्या दुप्पट धावा ह्या मैदानावरती करायच्या आहेत. 17-35. पहिल्या चेंडूवर 2 धावा, 8 धावा. धावफलकावरती एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. पहिलं षटक चांगलं होतं, फक्त 6 धावांचं षटक आणि त्यामधून आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये पंकजने पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्या. एक तोड धाब्याने तितकाच दबाव नाही येणार मिळत. इकडून एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार आहे यंग बॉईज वसई संघासाठी, परंतु ते काम आतापर्यंत 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आतमध्ये येत असताना कशा प्रकारचे खेळ खेळतील, काय या धावांचा पाठलाग होईल, या धावा या मैदानावर डिपेंड केल्या जातील. भरपूर प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहेत. पंकज पुन्हा एकदा सज्ज होतोय भरत पाटील समोर. हो, वेगवान चेंडू, आखोटपचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू गेलाय डेक्लर झोन डी झोनला सिंगल साठी. धनंजय आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडूचा खेळ झालाय आणि 8 चेंडू मध्ये आपण धावफलक जर बघितलं ना तर फक्त 9 धावा आहे. आणि खास करून पंकज जर थोडंसं अँगल जर पाहिलं तर ज्या दिशेने जातोय ना, बरोबर बॉडीवरती तो चेंडू, ज्या दिशेने तो चेंडू हाताळतोय थोडंसं उचली घेतोय, बाउन्सही घेताना आपण मागचा बॉल पाहिलाय. धावफलकावरती धावा आहेत 9 षटक दरम्यान. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंकजचा बॉल आपण पाहिलं तर करणसाठी, करण मात्र बॉल भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रशांत आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं चुकी करतायत. 1 रन मैदानावरती घेतला. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालेला आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 11च्या घरामध्ये. आतापर्यंत या पहिल्या 3 बॉल मध्ये कौतुक 5 धावा आहेत त्या मात्र येत असताना पाहायला मिळालेल्या आहेत. हा धावा बनतायत मैदानाच्या आतमध्ये, परंतु तितकाच प्रयत्न बॉलरने या पहिल्या 9 चेंडूमध्ये बांधून ठेवण्याचा सुद्धा केला गेलाय. त्यामुळे फक्त 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती, जिकडे 3 चेंडूचा खेळ झालाय आणि पंकज पुन्हा एकदा सज्ज होतोय करण समोर. हो, वेगवान चेंडू, क्या बात आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालं. या पहिल्या षटकामध्ये सुद्धा तेच घडलं होतं आणि बघता पंकज सुद्धा या दुसऱ्या षटकामध्ये 43चा पाठलाग करत असताना तीच सुरुवात करून दिली. नक्कीच. आणि चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न करतायत. येणारे चेंडू अजूनही मैदानावरती शिल्लक आहेत. 14 आणि 14 मध्ये 32 धावेची गरज असताना बॉलला खेळल्या गेला आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विनायक भोईर चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. फेकी करतायत आणि फेकी सरळ विकेट किपर राकेश प्रभू यांच्या दिशेने मात्र होत असताना पाहायला मिळत आहेत. समीकरण मैदानावरती जर पाहिलं, उलटापुलटावाला मामला पुन्हा मात्र समोर येत असताना पाहायला मिळतोय. 13 बॉलचा खेळ शेष आहे आणि 13 बॉल मध्ये 31 धाव्यांची गरज आहे. इथून सोडवण्यासाठी हा बॉल निर्णायक असणार आहे. त्या बॉलवरती एका मोठ्या फटक्याची गरज असणार आहे. पाहूयात. पुढ्यात आपण पाहिलं तर डिक्लेरेशन मध्ये बॉल पाहायला मिळतोय. षटक संपलं गेलं मैदानावरती. 2 षटकांमध्ये धावा आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 30 धाव्यांची अजूनही गरज आहे. 12 मध्ये 30 कशा प्रकारे बनवल्या जातील याची चर्चा आपण मैदानावरती करूयात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. 12 मध्ये 30 धावा. की शाम है, जश्नबाजी की शाम है, क्रिकेट ताल पे ठुमके लगाए जालिमा, थँक्यू. इक्वेशन काय बनलंय? 12-30. जिंकणार कोण, चॅम्पियन होणार कोण, हा खूप मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये, जिकडे आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आतापर्यंत 12-30च्या इक्वेशनला आणून सोडलंय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वैभव नवीन गोलंदाज. पहिला चेंडू, हो, वेगवान चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवलाय. येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेत. विकेट गेलेली नाही, परंतु 2 धावा आहे असं पंचांनी सांगितलं. धनंजय, अडचणी वाढल्यात आता खऱ्या अर्थानं. अडचणी वाढल्यात आणि प्रेशरही वाढल्यात. 10 मध्ये 28ची गरज आहे, पण इम्पॉसिबल नाही. इम्पॉसिबल शब्दामध्ये देखील दडलेला शब्द आहे. इम्पॉसिबल.
मैदानावरती आम्ही करू शकतो या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि रबर बॉल मध्ये मी तर म्हणेन इम्पॉसिबल कुठलंही नाही, कारण की बऱ्याच स्पर्धा आपण आता सध्याच्या घडीला सुरू आहे त्याही पाहतोय. मग त्याही स्पर्धेमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु या मैदानावरती कशा प्रकारच्या गोष्टी घडतील याची देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 28 धावेंची मैदानावरती गरज आहे. एक क्षेत्ररक्षक आता मैदानावरती सजवला आहेत. अगदी 3 ते 4 मोठे फटके तर हवे आहेत. पाहूयात गड्डार काय. 10 मध्ये 28 ची गरज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये खेळला चेंडू, फटका फसलाय. भरत पाटील यांची विकेट मैदानाच्या बाहेर. 9 बॉलचा खेळ शेष आहे. 28 ची गरज मैदानावरती आहेत. एक संगीत घेऊया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊयात, जोपर्यंत विघ्नेश साखळटोडे मैदानावरती दाखल होतील. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया. थँक्यू. 15 धावा धावपलकर. विकेट आले, ब्रेक थ्रू आलाय आणि वैभवने परत पाटीलला बॅक टू द पवेलियन. पहा विघ्नेश नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. अडचणी इतक्या वाढल्यात ना की इकडून येणारा प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. हो वेगवान वेगवान चेंडू. काय जबरदस्त चेंडू. इकडे काय घडलंय. नॉट आउट. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. पहा आतापर्यंत या षटकामध्ये काय घडलंय. 4 चेंडूचा खेळ झाला, फक्त 2 धावा आल्यात. 1 गडी बाद झालाय. 15 धावा फक्त धावपलकावरती आहेत, जिकडे आतापर्यंत 3रं षटक मार्गस्थ आहे. आणि इकडून येणारा प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार आहे, जर काय यंग बॉयज वसई संघ चॅम्पियन होण्याचं असेल तर. पुन्हा एकदा हो वेगवान वेगवान चेंडू. पुन्हा एकदा पाठीमागे चेंडू जाते तोपर्यंत 1 धाव धावपलकावर. 16 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा वैभव सज्ज होतोय. काय जबरदस्त आतापर्यंत हे षटक आलंय. 3 धावांचं षटक. बाहेर आहे थोडासा बाहेर आहे असं पंचाने सांगितल्यात, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला. पहा प्रथम बॅटिंग करत असताना कशा प्रकारची सुरुवात होती. 42 धावा धावपलकावरती लगावलं होतं. 43 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि बघता बघता 3ही गोलंदाजांनी त्या प्रकारची गोलंदाजी करून दाखवली मैदानाच्या आतमध्ये. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका केला डायरेक्टली सीमारेखा पार. षटकार. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 6 मध्ये 20 धावांची गरज आहे. काय अखेरकार घडणार आहे. 6 मध्ये 20. कोण होणार चॅम्पियन या गोटू स्मृती चषक 2024 चा. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. मॅच बदललाय. गोटू अंकल स्मृती चषक 2024 चा पर्व 4था आहे. सीझन 4 आहेत. कोण जिंकणार अजून नाही माहित, पण कारण मालीच्या त्या षटकारानं मॅच बदललेली आहे. 6 मध्ये 20 ची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश प्रभू मात्र दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने स्ट्रायकरवरती विघ्नेश साखळटोडे मैदानावरती असणार आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर करण माली मैदानावरती आहेत. पहा हे प्रेक्षक वर्ग आहेत जे मैदानावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. काही महिला भगिनी आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. संपूर्ण ही क्षणचित्र सध्या कॅमेरामॅन कैद करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर वन वाम केलं पंचांनी आणि मैदानावरती आपण पाहिलं तर गोलंदाजाला दंडित केलं गेलं. बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून. 5 मध्ये 20 ची गरज आहे. श्रमता विघ्नेश यांच्याकडेही आहे. आता ही वेळ आहे खऱ्या अर्थानं दाखवण्याची. पाहूयात मैदानावरती राकेश प्रभू यांच्या अगेन्स्ट कशा प्रकारे बॅटिंग करणार विघ्नेश. 5-20 स्पर्धा यशस्वीरित्या मात्र आतापर्यंत पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
हो हो हो, यावेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. राकेश यांचा हाईट फॅक्टर नेहमी मात्र निर्णायक ठरताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर तेच आपल्याला पाहायला मिळालं. आणि कौस्तुभ एका गोष्टीची चर्चा आहे, ओम साई प्रदीप संघ पहिल्या मॅच मध्ये अगदी प्रखर संघर्षातून बाहेर आलेला होता. त्यानंतर मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण त्यांना त्याच पद्धतीने पाहिलं. बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी विकेट आहे, ती विकेट मात्र मैदानावरती जात आहे. फलंदाज विघ्नेश बाद. होगा तुमसे प्यारा कौन, हमको तो तुमसे है ए कंचन, अरे हे कंचन. थँक्यू. चला शेवटचे 3 चेंडू आणि 20 धावा. हो पुन्हा 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 डॉट बॉल. मॅच मध्ये पोहोच अपचरित राहिली. आता 2 मध्ये 20 अशा इक्वेशनला आणून सोडलं आतापर्यंत राकेश प्रभू पोलाड यांनी. 4 डॉट बॉल, त्यामधून 1 विकेट. या प्रकारचं षटक आतापर्यंत हाताळलंय. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटचा बॉल मैदानावरती आहे बाकी. आणि फायनलची मॅच मैदानावरती विजयी होणारा संघ आहे ओम साई प्रदीप चा 11चा संघ. आपण पाहिलं तर गटू अंकल स्मृती चषक 2024 चा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम ओम साई प्रदीप 11. थँक्यू. मी आदरणीय शिखर ठाकूर साहेब डिंकी दादा यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती यायचं. आणि दुसऱ्यांदा चॅम्पियन झालेला ओम साई प्रदीप 11चा संघ आहे. मंचाच्या दिशेने मुख्य आपल्या मंचावरती आगमन होताना पाहायला मिळतात आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व शिखरजी ठाकूर साहेब डिंकी दादा यांचं या मुख्य मंचावरती आगमन होताना पाहायला मिळतात. स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. 2 दिवस ही स्पर्धा पण या मैदानावरती पाहिलेली आहेत. काही क्षण आहेत आता प्राइज डिस्ट्रीब्युशन बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर काही मान्यवर आहेत, त्या मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आहेत.